शिवसेना फडणवीस गट ते 12-13 जागा लढतात म्हणजे त्यांनी 7-8 जागा स्वतःच्या कमी करून घेतल्या. यालाच मी लोटांगण घालणं म्हणतो. तुम्ही तुमच्या जागा कायम ठेवू शकला नाहीत आणि अनेक ठिकाणी तुमचे उमेदवार भारतीय जनता पक्षाने ठरवले किंवा कापले. अनेक ठिकाणी ही काय स्वाभिमानाची गोष्ट नाही, ही एक लाचारीची. आणि आपण कोणाच्या चरणाशी बसून गुजरेगिरी करतोय त्याचे लक्षण आहे. आम्हाला त्यात पडायचं नाही. मग भारतीय जनता पक्ष असेल किंवा शिवसेना फडणवीस गट असेल किंवा राष्ट्रवादी फडणवीस गट असेल, त्यांचं त्यांनी पाहावं. अजित पवार यांचं दैवत सध्या त्यांनी दैवत बदललं आहे. आणि जेव्हा 2024ला सरकार बदलेल, मोदी नसतील आणि परत त्यांना ईडीची नोटीस येईल, तेव्हा त्यांनी परत दैवत बदललेलं असेल. हे मोबाईल दैवत त्यांच्या मागे असतात. ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. मुंबई, पुणे, नागपूर, मराठवाडा असो का विदर्भ, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा, सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका. फक्त देशोन्नती न्यूजवर.